बातमी पालघरमधून पालघरच्या चारोटी या टोलनाक्यावर टोल वसुली बंद पडलेली आहे। टँकरच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी टोल वसुली बंद पाडलेली आहे। यामध्ये शिवसेनेचे आमदार अमित घोडा हे देखील सहभागी झाले होते। जोपर्यंत IRB कंपनीकडून बंद पडलेले रुग्णालय सुरू होत नाही आणि IRBच्या अग्निशमनाच्या गाड्या उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत टोल वसुली सुरू करू देणार नाही असा पवित्रा स्थानिकांनी घेतलेला आहे, ग्रामस्थांनी घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विजय, काय नेमकं घडलंय? किती वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे? सुवर्ण, आपल्याला नक्कीच माहित आहे की मुनवरपासून ते चारोटी नाक्यापर्यंत वारंवार जवळपास 20 दिवसांमध्ये 3 अपघात झाले आहेत आणि नाहक जवळपास 4 लोकांच्या या ठिकाणी बळी गेलेले आहेत। आज देखील सकाळी एक टँकर घेऊन येणारा केमिकलचा टँकर घेऊन येणारा जो टँकर होता त्याने बाईक स्वाराला उडवला आणि तो टँकर नदीमध्ये कोसळला। त्या बाईक स्वारामध्ये 2 सख्खे भाऊ त्या बाईक स्वारावरती होते। त्यातल्या एका भावाचं त्या ठिकाणी निधन झालं, तर दुसरा भाऊ जो आहे तो वापीचे उपचार घेतोय। या सगळ्या घटनेनुसार झाल्यानंतर ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी टोल नाक्यावरती डायरेक्ट जाऊन टोल वसुली जे पूर्णपणे बंद केलेली आहे। ज्यात अमित घोडा जे आमदार जे शिवसेनेचे, त्यांची मेन महत्वाची मागणी आहे की या ठिकाणी IRBकडे फायर ब्रिगेडची व्यवस्था असली पाहिजे आणि जे IRBचं टोल नाक्यावरती जे हॉस्पिटल आहे ते सध्या बंद आहे ते हॉस्पिटल तात्काळ सुरू करावं आणि रुग्णवाहिका जी IRBची त्या IRBच्या रुग्णवाहिकेकडे डॉक्टर देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये। त्याच्यामुळे नाहक इथल्या ग्रामस्थांचा जो आहे तो जीव धोक्यात आहे। अनेक नागरिक जे आहेत त्या ठिकाणी जखमी झाले तर अनेक नागरिकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे। सुवर्ण, धन्यवाद विजय, आपण ही माहिती दिल्याबद्दल।